आणि ज्यावेळेस मी गाडीमध्ये आलो त्यावेळेस मला समजलं की आपले महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम अजित पवार साहेबांचं दुःखद निधन झालं आणि अक्षरशः खूप वाईट वाटलं गाईज. तर हाय गाईज, आज आहे ब्लॉगचा 28वा दिवस आणि गाईज आज मी जातोय माझ्या एका मित्राला भेटायला आणि आमचे सगळे घरचे एका ठिकाणी आलेले आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या घरी थोडंसं काम चालू आहे. आता तुम्ही म्हणशाल हे काम कसलं चालू आहे, तर गाईज आम्ही बनवतोय आमच्या घरीच एक छोटीशी जिम, होम जिम. तर त्यासाठी आम्ही काम चालू आहे आणि त्यामुळे सगळे आमचे घरचे एकत्रित आलेले. तर गाईज तुम्ही जुळून राहा. आज मी तुम्हाला अशा खूप नवीन नवीन लोकांना भेटवणार आहे ज्यांना तुम्ही ओळखत आहे, पण आज तुम्ही माझ्यासोबत पण बघशाल. तर जुळून राहा गाईज, मजा येणार आहे. तर चलो गाईज, तर आपली गाडी विथ आपला बॉडीगार्ड सगळं रेडी आहे आपल्यासाठी. आपल्याला जायचंय गाईज, तर जुळून राहा गाईज, मजा येणार आहे. येस ब्रो. हाय पवन, हाय, कधी आला तू? मॉर्निंग, सकाळी 9 वाजता. ग्रेट ग्रेट. तर गाईज मी थोडंसं पुढं आलो आणि बरंचसं पुढं आलो आणि ज्यावेळेस मी गाडीमध्ये आलो त्यावेळेस मला समजलं की आपले महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम अजित पवार साहेबांचं दुःखद निधन झालं आणि अक्षरशः खूप वाईट वाटलं गाईज. कारण एक खूप म्हणजे प्रशासनावर ज्या व्यक्तीचं खूप जास्त वर्चस्व होतं आणि तो माणूस खरा होता, म्हणजे जे असेल तो रोखठोक बोलायचा, त्याची भूमिका एकदम स्पष्ट होती आणि त्या व्यक्तीचं निधन झालं. त्यासोबतच 6 जणांचा मृत्यू झाला. ती घटना मला खूप असं त्रास देणारी होती गाईज. पण ठीक आहे, आपण होणाऱ्या गोष्टीला आपण काही टाळू शकत नाही. पण खरंच अजित पवारांचं जे काही भाषण असायचं किंवा वक्तृत्व असायचं ते ऐकायला पण आवडायचं आणि मुद्देसूद पण असायचं. कामाच्या गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये, महाराष्ट्राचा विकास बद्दलच गोष्टी बोलल्या जायच्या आणि महाराष्ट्र कसा मोठा होईल, महाराष्ट्र कसा डेव्हलप होईल, कसा सुधारेल, यावरती अजित पवारांचं कायम भाष्य असायचं. तर ते व्यक्ती आपल्यातनं गेले, वाईट वाटलं. तर मी माझ्या सर्व ग्रॅज्युएट उद्योग समूहाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि गाईज तुम्ही पण काळजी घेत चला, कारण कुणाचं कधी काय होईल ना काहीच सांगू शकत नाही गाईज आपण. त्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथं खुश राहा, ज्यांच्यासोबत आहात त्यांच्यासोबत खुश राहा आणि कधी दुसऱ्याला दुःख देऊ नका गाईज. खुश राहा आणि खुश ठेवा सगळ्यांना, कारण असे क्षण कधी पण येऊ शकता गाईज. तर जोडून राहा गाईज. आजच्या व्लॉगमध्ये जे काही घडल, ज्या काही व्यक्तींना मी तुम्हाला भेटवल त्यात मी दाखवलच, पण माझ्याकडून पुन्हा एकदा अजित पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि खरंच मी माझ्या आवाजामध्ये पण जी स्ट्रेंथ आहे ती शांत होण्याचं कारण तेच आहे गाईज, की मला गाडीत आल्यानंतर समजलं की असं गोष्टी झाल्या गाईज. तर ठीक आहे गाईज, होणाऱ्या गोष्टी आहे. तुम्ही जोडून राहा, आजचा व्लॉग नक्की बघा. तर गाईज तुम्ही बघू शकतात आपण आलोय श्रीरामपूरमध्ये आणि श्रीरामपूरमध्ये यायला फारसा वेळ नाही लागत रे पवन. ज्यावेळेस आम्ही कॉलेजला असायचो ना त्यावेळेस खूप सारा वेळ लागायचा गाईज. म्हणजे आम्हाला 1 तास लागायचा बसने यायला, 45 मिनिटं तर मिनिमम लागायचे. पण आज ज्यावेळेस ही गाडी घेतली गाईज तेव्हापासून तो फार कमी वेळामध्ये श्रीरामपूरला पोहोचून जातो. आणि श्रीरामपूर माझ्यासाठी एकदम खास आहे. त्याचं कारण असं गाईज, कारण मी 11वी पासून तर माझं ग्रॅज्युएशन पर्यंत श्रीरामपूरमध्येच होतो. 5 वर्ष तब्बल मी ह्याच भूमीवरती काढले, धर्तीवरती काढले. आणि इथं खूप सारे माझे कनेक्शन्स आहे. जसे माझे मित्र आहे वैभव सर, त्याच्यानंतर पवन सर, त्याच्यानंतर आमचे क्लासचे सर आहे गुरुवारी आमचे, मेन्स्टे सर, पेंटॅगॉनचे निर्मळ सर, हे सगळे लोक गाईज इथं जोडलेले आहेत. तर मग खूप चांगले आहे कनेक्शन्स इथं. तर गाईज जुडून राहा तुम्ही, मी अशाच भयंकर भयंकर व्यक्तींना तुम्हाला आज भेटवणार आहे गाईज. तर गाईज आपण आलोय आता, तुम्ही गेस करा आपण कुठल्या व्यक्तीला भेटायला आलोय आणि हा जो एरिया आहे तो कुठल्या व्यक्तीचा आहे. तर गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण भेटणार आहोत आता अशा व्यक्तीला ज्यांना तुम्ही ओळखतच आहात. ओके, हा, तुम्ही जाऊ दे. तर गाईज तुम्ही यांना ओळखताच, सांगण्याची गरज नाही. कमेंट मध्ये त्यांच्या पुस्तकाचं नाव कमेंट मध्ये करा तुम्ही गाईज, कमेंट करा. ते पुण्यामध्ये राजकारण बाजूला ते खरं असं बरोबर वाटवायला सकाळपासून मजा नाही. व्हिडिओ वगैरे बघून ना मी इतकं शांत होतो, मला हा म्हणे पवन म्हणे द्या सोडून काय आता, असं इतकं शांत झालो मी डायरेक्ट न्यूज ऐकल्यावर. म्हणजे समी ना बारामतीला गेलो का ते यांच्याकडे जात असतो आपले
सनी नाही का चाबूक सर तर ते सांगते ते म्हणे ते माणूस असं होतं म्हणे किंवा त्या माणसाचं काम असं आहे म्हणे बारामतीमध्ये जर समजा तुम्हाला दुकान बिकान एखाद्या व्यवसायाची जर ओपनिंग करायची असेल तर टायमिंग असतो त्यांचा 4:30 ते 6 वाजेपर्यंत सकाळी पहाटे बरं का पण येऊ अगर न येऊ काय नाही येणार फिरका पुन्हा 6 वाजता तो माल त्याच्या कामाला बापरे. ओपनिंग तुम्ही 6च्या आतच करून घे सकाळीच संध्याकाळी येऊ दुपारी बिपारी अजिबात नाही भेटणार टाइम कामच फक्त ना. झाला आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा पवार असं पोस्ट करताय ना डायरेक्ट. हा. विचारणार असे प्रश्न विचारायचा समोरून कुणीतरी बरोबर. मग त्याच्यावर आपण असं आन्सर करायचं भारी भारी भारी. म्हटलं एकदा बघू म्हटलं करून तर बघू काय हा. कसा रिस्पॉन्स येतोय काय आणि जे तुमचं फ्युचर करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे कोर्सेस वगैरे कारण त्याला हेच टॉपिक आहे ना मार्केटिंग ब्रँडिंग त्याला तुम्हाला ते हेल्प होईल कारण तसं ऑडियन्स जोडत चालेल. हो कोणाला नाही विचारा. 10च्या घरामधून ह्या व्यक्तीने सुरुवात केली. आजही त्यांचे फोटोज त्यांची आई शेतामध्ये काम करताना वैयक्तिक ते स्वतः शेतामध्ये काम करताना जे अजूनही फोटो सोशल मीडियावरती आहे म्हणजे शून्यातून साम्राज्य ज्याला आपण म्हणतो त्याचं एक जिवंत आणि उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मित्र निलेश जाधव सर. आणि आज आपलं भाग्य त्यांनी आज आपल्या ऑफिसला ते आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सगळ्या त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकता येईल ह्या हेतूने मी त्यांना म्हटलं की थोडस गाईड करा आम्हाला सगळ्याच गोष्टीबद्दल मोटिवेशन डिसिप्लिन वर्क. 6 महिन्यामध्ये जवळपास 350+ शाखा फक्त 6 महिन्यातला मला तेवढा काउंट पाहिजे पहिल्या 6 महिन्यात किती आहे आता 500+ आहेत. आता 500+ झाले पण फक्त पहिल्या 6 महिन्यामध्ये 350+ शाखा त्यांनी बुक केल्या सेल केल्या आणि जवळपास 350 जास्त जवळपास 500 पेक्षा जास्त नवीन उद्योजक उभा केले. त्यानंतर नवीन घरांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि ग्रॅज्युएट उद्योग समूहाच्या माध्यमातून सुद्धा हजारो घरांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आणि हजारो उद्योजक त्यांनी घडवले. आणि असंच आता पुढे एक थांबायचं नाही आपल्याला लढायचंय आपल्याला जिंकायचंय ह्या हेतूने आता त्यांनी अजून एक प्रोडक्ट त्यांनी मार्केटमध्ये आणलाय तो म्हणजे ग्रॅज्युएटच्या आज प्रीमिक्स. आता प्रीमिक्स म्हणजे काय की जे पावडर आपण आता कॉफी मशीनसाठी जे आपण वापरतो बरोबर ज्याच्यामध्ये दूध टाकण्याची गरज नसते काहीच गरज नसते असा वाला एक चहाचा प्रीमिक्स आणि कॉफीचा पण आहे ना आपलं कॉफीचं नाही आता. कॉफीचं नाही ना चहाचा प्रीमिक्स आता त्यांनी स्वतःचा ब्रँड त्यांनी आता लॉन्च केलाय. सरांनी सांगितलंय चहाच्या जर म्हणजे झालंय 850च्या आसपास झालंय आणि वडेवाल्याच्या पण 400 कोपण आहे अशा बुक खूप झाल्या पण ते वेळ पण लागतो. तर माझी स्टोरी जास्त सांगण्याचं काही मला मोठं नाही येतं किंवा तुमचा वेळ पण मला घ्यायचा नाही. सर ऑलरेडी तुम्हाला सरच एक इन्स्पिरेशन आहे आपल्यासाठी आणि ते आहे तुमच्या ऑफिसमध्ये. तर मी छोटंसं माझ्याबद्दल सांगतो की मी ज्यावेळेस 2018 मध्ये मी बोरोके कॉलेजला शिकलो होतो. माझं बीएससी झालं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की यार आपण म्हणजे गव्हर्नमेंटचं काहीतरी करायला पाहिजे असं माझा पहिल्यापासून हेतू होता. पण तेवढं म्हणजे टॅलेंट होता पण घरची परिस्थिती नव्हती. म्हणजे वडील माझे ड्रिंक करायचे आई शेतामध्ये कामाला जायची आणि ही रिअल परिस्थिती म्हणजे फार असं काही बनवण्याच्या गोष्टी नाहीये त्या खरोखर आहे. आणि त्याच्यातनं मग म्हटलं आपण काहीतरी करू. मी पहिल्यांदा कोचिंग क्लासेस स्टार्ट केले म्हणजे 11वी 12वीचं फिजिक्स शिकवायला सुरू केलं आणि त्याच्यातनं मला थोडेसे पैसे आले तर मी टाकले ग्रॅज्युएट चहामध्ये. आणि ग्रॅज्युएट चहाचं मी 2018ला पहिलं दुकान सुरू केलं शिर्डीमध्ये. आणि बिझनेसचं नातं बदललंय त्यावेळेस बिझनेस म्हणजे खूप असं म्हणजे कॉलेजकडं आणि मला तर खूप जास्त असायचे. म्हणजे मी माझ्या मित्रांना सांगायचो की यार आपण चहाच्या माध्यमातून 4 व्हीलर मध्ये फिरू विमानाने फिरू चांगलं ऑफिस राहील. आता सरांना माहिती ऑफिस आम्ही एकदम प्रीमियम केलेलं आहे म्हणजे मोठं ऑफिस केलं. चांगले मित्र आहे म्हणजे आम्ही भेटत असतो डिस्कशन करत राहतो. मी त्यावेळेस त्या कंपनीमध्ये कामाला जायचो लेबर म्हणून आणि त्यावेळेस मी विचार करतो की यार कधी त्यांच्या ज्या बाहेर गाड्या लागलेल्या असायचं आपल्या कधी राहील त्यांचा तो साईडचा बंगला आपला कधी होईल या सगळ्या गोष्टी मी बघायचो. आज मी ते सगळं केलंय म्हणजे माझं वय आज 28 आहे. म्हणजे या एज मध्ये मी त्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या. त्याचं कारण काय त्यावेळेस मी काम करताना प्रत्येक वेळेस मी स्वतःला हेच सांगत होतो की मला हे बदलायचंय. तुम्ही जर समजा सेल्स म्हणून काम करताय तर सेल्स पर्सनच आहे ना मॅक्सिमम तर तुम्ही चांगल्या प्रोफेशन मध्ये म्हणजे सेल्स पर्सन हे असं प्रोफेशन आहे की जर तुम्ही रिझल्ट चांगला दिला ना तर तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही सरच तुम्हाला जाऊन नाही जाणार. मी आता जो प्रोडक्ट आणलेला आहे तो माझं विजन काय की मला मारुती सुझुकीने जसं गाडीचं सुख प्रत्येक घराघरामध्ये दिले कारण सुझुकी अफोर्डेबल आहे प्रत्येक जण वापरतो. म्हणजे जे सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांच्या घरात मारुती सुझुकीचीच कार असती. तर मग ती जसं सुख मारुती सुझुकीने दिलंय प्रत्येकाच्या घरात तसं मला चहाचं सुख प्रत्येकाच्या घरात द्यायचंय. त्याच विजनने मी आता काम करतोय. तर आता ही झाली माझी स्टोरी. आता मला सरांनी मोटिवेशन द्यायला लावलं तर मला असं वाटतं की मोटिवेशन एक बलून आहे बरोबर ना तिथं तुम्ही लावलेलं आहे बलून. मोटिवेशन बलून आहे. बलून म्हणजे त्याला जर आता नॉर्मली टच केलं ना पण तो फुटणार आहे.
म्हणून तुम्ही अजिबात कधी मोटिवेट नका करू भविष्यामध्ये. तुम्हाला तर 100% आवडलेलं असणार आहे. म्हणजे महत्वाचं काय आहे की सरांनी थोडक्या शब्दामध्ये काय समजून सांगितलं की बाबा स्मॉल स्टेप्स एव्हरी डे इज इक्वल टू बिग सक्सेस. एक अचानक मोठा हे घेऊ नका. मी तेच जे तुम्हाला मागच्या वेळेस बोललो की अचानक टार्गेट कम्प्लीट करण्याच्या मागे पडू नका. फक्त काय सक्सेस म्हणजे काय की आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा बेटर पाहिजे. म्हणजे तुम्ही आज सक्सेसफुल आहे. जसं की सरांनी सांगितलं की ते हळूहळू ते टार्गेट अचीव करा. कॉम्पिटिशन हे स्वतः सोबत ठेवा की मला स्वतःला कम्प्लीट करायचं. जसं सरांनी मगाशी सांगितलं की इतरांसोबत कॉम्पिटिशन करू नका. की उदाहरणार्थ आता स्नेहलचे एवढे झाले नाही मग आता मला तिला बीट करायचंय किंवा अक्षताचे एवढे झाले किंवा प्रियंकाचे आरती मॅडमचे एवढे झाले मग मला यांना बीट करायचे मला त्याला बीट करायचंय. एकमेकाला बीट करण्यापेक्षा बीट स्वतःला करा. जसं की सर बोलले आता कॉम्पिटिशन स्वतः सोबत ठेवा. स्वतःला प्रूव्ह करा आणि फार मोठे व्हा. कस्टमर विचारतात ना असं सडनली विचारतात म्हणजे आता आज नको उद्या करतो तर आपण प्रॉपर माहिती देतो सर त्यांना सगळ्याची. पण ते काय ना आपण ह्यांना विचारतो त्यांना विचारतो असं करतो सर काही ना. आणि विचारून सांगतो. विचारून सांगतो हा, वगैरे असं होतं. हा, उद्या करतो उद्या कॉलेज घेत नाही. तर मग काय करा माहितीये का त्याला चान्सेस नका देऊ. हे बघा सिंपल आहे. आज आपल्याला 5 मिनिटं मेहनत आहे उद्या पण 5 मिनिटं मेहनत आहे. एका कॉलला 10 मिनिटं द्या. पहिल्या 3-4 मिनिटांमध्ये ना म्हणजे आम्ही पण आता जे प्रेमिक्सचे ऑर्डर घेतो ना तर सुरुवातीला काय करा माहितीये का 3-4 मिनिटांमध्ये त्याच्यासोबत त्याचं सगळं जाणून घ्या. कनेक्शन जाणून घ्या. आणि राहिलेले पुढचे म्हणजे बघा एक पुढे प्रत्येक कॉलला 10 मिनिटाचा टाइम द्या तुम्ही. कारण आजचा 5 मिनिटात तुम्ही किती सांगितलं तो उद्यावर गेला तो उद्या करतच नाही. पेमेंटच करत नाही. मग त्याला डायरेक्टली पहिले 3-4 मिनिटांमध्ये कनेक्शन बनवा. त्याला असे 2-3 एक्झाम्पल सांगा की समजा आता आपण एखादा कॉल घेतला समजा तुम्ही तर कसले कॉल करता डायबो केअरचे ना तर मग त्यांना सांगा की सर तुमचा प्रॉब्लेम विचारा त्याला किती दिवसापासून आहे तुम्ही कुठलं औषध घेता किंवा त्याच्यासाठी सर अजून काय काय पर्याय आहेत. मग आपलं पण सांगा हा सर आमच्या म्हणजे माझाच एक सर एक पेशंट आहे त्यांनी सर एवढ्या दिवसापूर्वी आमचं घेतलं होतं तुमच्या सारखाच प्रॉब्लेम होता सर नसला तरी सांगा तुमच्या सारखाच प्रॉब्लेम होता पण सर त्याचा तो सॉल्व्ह झाला. तो चला करा कंटिन्यू. तर काहीच आपण आताच वैभव सरांना भेटलो. अतिशय उत्साही एनर्जेटिक माणूस आहे आणि त्यांच्या टीमला पण आपण थोडंसं मार्गदर्शन केलं. पण आपण निघतोय गाईज आता डायरेक्ट ऑफिसला. कारण ऑफिसला आपल्याला छोटेसे कामं पडली आणि आपल्याला काही रील पण शूट करायचं आहे. तर काही जोडून राहा. जर रस्त्यामध्ये काही नवीन गोष्टी भेटल्या तर नक्की तुम्हाला दाखवत. तर गाईज आपण आलोय आता आपल्या ऑफिसला आणि आपल्याला शूट करायचे काही रील्स नंतर थोडंसं जेवण वगैरे पण करू गाईज. तुम्ही जोडून राहा. आज ज्या ज्या गोष्टी घडतील मी तुम्हाला नक्की सांगेल गाईज. अभिजित ते म्हटले का समर मध्ये तुला चांगला रिस्पॉन्स भेटेल. रेंट वगैरे किती रेंट नाही आपण समोर चालू केलं एक टेबल स्टॉल लावलाय. हो का आहे काय फोटोज वगैरे फोटो लागलो ना त्याच्यावर. एक नंबर आहे भारी आहे. आपण सध्या बघतोय रिस्पॉन्स चांगला भेटला. आपण त्यांचा एक गाळा रिकामा आहे ना आपण तो चालू करू तो घेऊ मग असेल आणि आपण त्यात मग व्हरायटी त्याच्यात नाही दिसत. तर काहीच आज आहे आपल्या तुषारचा बर्थडे आणि तो मला सकाळी फोन केला. मी काय सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह नव्हतो आणि मला दिसलं पण नाही की बर्थडे म्हणून. तर तसं मला वाटलं काही काम आहे काय तसं. तो बोलला सर भेटायला यायचंय. म्हटलं काय म्हणे बर्थडे. अरे मग त्याला बोलवलो काहीच आम्ही आणि एकदम म्हणजे चांगला मुलगा आहे आमचा एकदम म्हणजे हितचिंतक आहे. जेव्हा कधी ग्रॅज्युएटसाठी आम्ही त्याला कधी काही आवाज देऊ किंवा बोलू तर तो 100% उभा राहतो. काही काम सांगू दे त्याला तो त्याचं काम सोडून आमचं काम करतो असं आहे. त्याचा 24 वर्ष पूर्ण झाले. तुम्ही पण कमेंट हॅपी बर्थडे नक्की त्याच्यासाठी टाका आणि जोडून राहा गाईज. आज आपण त्याचा केक वगैरे कट करू आणि आमच्या मित्रांनी म्हणजे आता मित्रांनो तो विद्यार्थीच आहे त्यांनी एक फूड स्टॉल म्हणजे फ्रूटचा स्टॉल सुरू केला आहे MS17 जिमच्या समोर. मग खूप लहान आहे तो माझ्यामध्ये. तुझं वय किती असेल 18-19 21 वर्षाचा आहे. 21 वर्षामध्ये काही मी पण बिझनेस सुरू केला होता आणि आज 28 वर्षामध्ये एक एम्पायर बनवलंय मी. ते छोटंसं एम्पायर आहे अजून खूप मोठं करायचं आहे मला. तर गाईस त्याचं पण नक्कीच हो ही मी त्याला शुभेच्छा देतो आणि तुम्ही त्याला सपोर्ट करा. आणि आजकाल आहे ना डेअरिंग लागते. ती डेअरिंग गरीब परिस्थितीमधून ज्यावेळेस आपण येतो तेव्हाच ती डेअरिंग येते. एक छोट्याशा टेबलवरती फ्रुट्स विकणं हा पण एक खूप मोठा म्हणजे लोक पोरांच्या दृष्टीने लाज वाटण्याचा विषय. पण असं काही नाही. कुठला पण विषय कुठला लेवलला जाऊ शकतो सांगू नाही शकत. ज्यावेळेस मी चहाचं सुरू केलं होतं त्यावेळेस पण मला लोक तेच म्हणायचे की अरे काय होणार आहे चहामधून. पण आज एवढ्या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल सगळ्या गोष्टी झाल्या काही. त्याचं कारण म्हणजे त्यावेळेस एक निर्णय होता तो यांनी घेतला. तुम्ही नक्की त्याला सपोर्ट करा आणि व्यवसाय करायला आता सुरुवात करा आणि व्लॉग मध्ये पण जोडून राहा. तर बघा आज आपल्या तसं महाराष्ट्रासाठी दुःखद घटना आहे पण मग काय आज आपल्या तुषारचा वाढदिवस आहे आणि
म्हणजे तुषारनी पण त्याच्या आयुष्यातली 24 वर्ष व्यवस्थित पूर्ण केले. याच्यापेक्षा अजून काय असू शकतं. तर आपल्या ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि आपल्या ग्रॅज्युएट उद्योग समूहाच्या वतीने आपण त्याला सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि जसं त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतच चालल्या तशा चांगल्या हो. त्याच्यानंतर त्याच्या करिअरमध्ये भरभराटी येऊ, आर्थिक दृष्ट्या तो चांगला हो, रांजणगावचं तसंच आपल्या राहत्या तालुक्याचं नाव मोठं करावं हीच आपण साईबाबांचरणी प्रार्थना करू आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. मी टॅबलेट घेतला आणि मला खूप अशी जास्त झोप येत होती आणि मी झोपलो पण होतो गाईज. कारण तुम्हाला माहिती काल मी हॉस्पिटलला गेलो होतो आणि गाईज त्यामुळं झोपलो होतो. आता उठलो आणि आता जातो गाईज चहा वगैरे मारू मस्तपैकी. तुम्ही जोडून राहा गाईज. तर गाईज हे आहे आमचे किरण दादा, अतिशय जवळचे मित्र आणि आम्हाला वेळोवेळी मार्केटिंगला मदत करणारे व्यक्ती. तर हे भेटले गाईज इथं. तर तुम्ही ओळखता का यांना? राहत्यामध्ये असेल तर कमेंटमध्ये किरण दादा नक्की टाका. तर गाईज आम्ही चहा प्यायला आलो, पण इथं ऑलरेडी आमची टीम चहा प्यायला आलेली होती गाईज. आणि सगळेजण त्यात ते राजू सरांचा लुक म्हणजे मलाच ऑफिसला यायची भीती वाटायला लागली होती गाईज. आज इस टाइम दच्चू मत दो भाई. और ये भी भाई देखो काम के टेंशन. अरे भाई तो सोया था. म्हणजे आपण ऋतुजा तुला किती दिवस झाले येऊन? तर 1 वर्ष त्याने लगातार काम केलं आणि म्हणजे खरंच सांगायचं असं की ती एकदम जिद्दी मुलगी होती. म्हणजे होती नाही आहे अजून पण. बोललोय म्हणजे मला किरण येऊन म्हणायचं की सर थोडं पोरांना मोटिवेट करा, पोरींना. भेटत नव्हतं काही नाही. नंतर ते म्हणजे तिथं जास्त सेल पण होत नव्हता. मग ते प्रसाद सर होते ते असेच म्हणजे आहे तिथं गल्लीमध्येच त्यांचं लग्न वगैरे पण झाले त्यापासून ओळख होते आमची. ते आले होते असे शोरूमला भेटायला. तर ते बोलले की बाबा ग्रॅज्युएटच्या म्हणजे आहे तिथं म्हणजे मला तर माहित पण नव्हतं ग्रॅज्युएटच्या म्हणजे काय. तर म्हणजे ऑफिस आहे ना राहत्यामध्ये तर तू तिथं मग बघ म्हणजे वॅकेन्सी वगैरे पण आहे. आता आम्ही भोकरे का? हा नंतर आम्ही भंसाळी वगैरे सगळीकडे आम्ही इंटरव्ह्यू दिले पण ते वॅकेन्सीच नव्हत्या. म्हटलं चला इथं पण देऊन बघू. मला तर माहितच नव्हतं इथं पण लागू शकते का मला. तर मग दिला इंटरव्ह्यू वगैरे दिला. तर मला तर मी तर ऑफिस सोडलीच होती. म्हटलं नाही मला नाही भेटणार इथं काम. पण 1-2 दिवसांनी प्रतीक सरांचा कॉल आला. प्रतीक सर बोलले की तुम्ही नाही जॉईनिंग लेटर वगैरे घेऊन जा, तुम्हाला ट्रेनिंग वगैरे करावं लागेल. मला माहितच नव्हतं ग्रॅज्युएटच्या बद्दल काहीच नाही. फ्रँचायसी वगैरे कसे देतात कुठं फक्त एवढं माहित होतं मिस्टर एवढ्या शिर्डीमध्ये आहे म्हणून. मग इथं आले मला ट्रेनिंग वगैरे दिली सरांना मी म्हणजे इंस्टाग्रामवरती सर्च वगैरे केलं की हा खरंच निलेश सर खूप म्हणजे मी तर रील स्टारच बोलते सरांना. खूप मोठे रील स्टार आहेत म्हटलं. नंतर मग त्यांचं मी नाहीये रील स्टार नाहीये. रील्स आहे आपल्या पण रील स्टार नाही. म्हणजे मी फॉलोअर्स पण बघितले जास्त फॉलोअर्स मधले. मी म्हणलं हा खरंच सर आहे म्हणजे रील स्टार आहे ते. माझा भाऊ पण म्हटला की तुला माहित नव्हतं का ते शिर्डीमध्ये निलेश जाधव सर त्यांनी ग्रॅज्युएट म्हणजे शाखा वगैरे देतात वगैरे. मग नंतर मी ट्रेनिंग वगैरे घेतली आणि मला तसं पण पहिल्यांदा मी म्हटले ना मला माहित नव्हतं. पण जेव्हा इथं आल्यापासून मला कळलं की खरंच इथं खूप काही शिकायला भेटतंय नाही का. म्हणजे असं नाही की तुम्ही एकच गोष्ट नाही का म्हणजे एक गोष्ट नाही शिकायला भेटत तुम्हाला इथं. खूप काही आता कम्युनिकेशन स्किल असेल किंवा भविष्यात म्हणजे तुम्हाला नाही का फ्युचर मध्ये काय करायचं हे पण समजायला भेटतं इथं. आणि निलेश सरांकडून खूप काही आहे घेण्यासाठी फक्त आपण घेतलं पाहिजे. म्हणजे खूप नाही का. आपण साईबाबांचरणी प्रार्थना करू की ऋतुजाचं सगळं आयुष्य चांगलं जावं आणि आपल्यासोबत खरंच तिनं चांगलं योगदान दिलं. तर आपण तिला एक छोटासा आपण सत्कार करू तिचा. या ना सचिन सर ते सचिन सर या. तर गाईज अशा प्रकारे आजचा दिवस खूप म्हणजे आनंदात गेला, दुःखात गेला, सगळ्या गोष्टी घडल्या गाईज. वैभव सरांना पण भेटलो आणि आजचा ब्लॉग आपला इथंच संपतोय गाईज. जुडून राहा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.